नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ वाट पाहताना या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे। अरुणा ढेरे यांचा जन्म 1957 मध्ये झाला। त्या प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका, संशोधक, समीक्षक, कथा कादंबरी, ललिते, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केलेले आहे। काव्यात्मकता आणि मानवी दातेचे शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह, कृष्ण किनारा, अज्ञात जऱ्यावर हे कथासंग्रह, रूपोत्सव हा स्फुटलेख संग्रह, मैत्रे ही कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रूपरंगे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट पाहणे ही अटळ गोष्ट आहे। प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत। वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो। त्यात कधी उत्कंठा हुरूर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट बघणे ही अटळ गोष्ट आहे। वाट बघितल्यानंतर त्यानंतर जो भेटणारा आनंद आहे तो एक वेगळाच आनंद असतो। मी काही उदाहरणं सांगतो। बघा, दोन मित्र आहेत, लहानपणापासून मोठेपर्यंत सोबत होते, परंतु शिक्षणामुळे, नोकरीमुळे बरेच दिवस एकमेकांची भेट झालेली नाही आणि त्यामुळे निरोप आला आणि त्यामध्ये आपल्याला मित्र भेटणार आहे अशा प्रकारचा निरोप आला। दोघांच्या मनामध्ये हुरूर आहे की आपला बालमित्र, बालपणाचा मित्र आपल्याला कधी भेटेल। त्यामुळे त्या भेटीच्या दिवसाची ते वाट पाहतात। ज्या दिवशी भेट होते दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद बघण्यासारखा असतो। एखादा मुलगा जर समजा सैन्यामध्ये भरती झाला असेल आणि 2 महिन्यानंतर तो मुलगा येणार आहे असं आईला माहिती पडलं, 2 महिने ती वाट पाहत असते की माझ्या मुलाला सुट्टी केव्हा मिळेल आणि तो सुट्टी मिळाल्यानंतर घरी कधी येणार। त्या 2 महिने ती आई बिचारी वाट पाहते। जेव्हा मुलगा 2 महिन्यानंतर येतो तेव्हा ते 2 महिने वाट पाहिल्यानंतर तिच्या मनाला जे वेदना झालेल्या असतात त्या वेदना क्षणामध्ये नष्ट होऊन गेलेल्या असतात। बऱ्याच दिवसापासून भावाची आणि बहिणीची भेट झालेली नाही। बहीण सासरी असते, भाऊ त्याच्या घरी असतो। रक्षाबंधनाचा सण 2-3 महिन्यानंतर येणार आहे। रक्षाबंधनाचा सण कधी येणार, मी भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी कधी जाईल किंवा भाऊ मला भेटण्यासाठी रक्षाबंधनाला कधी माझ्याकडे येणार, या गोष्टीची हुरूर बहिणीच्या आणि भावाच्या मनाला लागलेली असते। त्यामुळे ज्यावेळेस रक्षाबंधन येतो त्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो। वाट पाहणे यामध्ये तो एक वेगळा आनंद असतो। मित्रांनो, आपल्याकडे कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे। या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये आपला शेतकरी जून महिन्यामध्ये शेतीमध्ये पेरणी करतो। पेरणी केल्यानंतर आकाशातनं पाऊस पडेल तर त्याच्या शेतीमध्ये पीक उगवेल अशा प्रकारची अवस्था असते। त्यांनी पेरणी करून टाकली, परंतु 15-20 दिवस पाऊसच आला नाही। पाऊस आला तर शेतीमध्ये अन्नधान्य उगवेल, शेतीमध्ये अन्नधान्य चांगल्या पद्धतीने आलं तर माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होईल, या आशेने शेतकरी बिचारा आकाशाकडे बघत असतो। देवाला मनातल्या मनात विनंती करत असतो की परमेश्वरा पाऊस पाड, माझ्या शेतीमध्ये धनधान्य उगवू दे। आणि जेव्हा पाऊस पडतो त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद हा बघण्यासारखा असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे। महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायाला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून कोणत्याही प्रकारचा निरोप येत नाही, परंतु हे वारकरी संप्रदायाचे लोक किंवा वारकरी लोक, संत लोक आषाढी आणि कार्तिकी एकादशीची अतिशय आतुरतेने वाट पाहतात की कधी आषाढी एकादशी येणार, कधी कार्तिकी एकादशी येणार। हे वारकरी लोक हे पायी पंढरपूरकडे जातात। त्या सगळ्यांना विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली असते। कधी एकदा विठू माऊलीचे दर्शन घेणार, कधी एकदा विठू माऊलीच्या त्या पायावरती मी डोकं ठेवणार। जेव्हा तो विठू माऊलीचे दर्शन घेतो तेव्हा त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो। अशा अनेक गोष्टी आहेत। जर एखादा मुलगा शिक्षणासाठी परगावी गेलेला आहे, 5-6 महिने तो घरी आलाच नाही, आई वडील त्याची वाट पाहत आहेत की मुलाची केव्हा परीक्षा संपेल, परीक्षा संपली की मुलगा आपल्याला भेटायला येईल। आणि जेव्हा परीक्षा होते तेव्हा
आई वडिलांची सुद्धा इकडे वाट बघण्याची परीक्षा संपलेली असते. मुलगा आई वडिलांना भेटायला येतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो बघण्यासारखा असतो. जेव्हा एखादी सासूरवाशी सासरी असते, 5-6 महिने तिला माहेरी यायलाच मिळालं नाही. जेव्हा ते 5-6 महिन्यानंतर ती सासरी माहेरी येते, माहेरी आल्यानंतर आई बाबा तिला दिसतात. तिच्या चेहऱ्यावरती जे 5-6 महिने वाट बघितली होती सगळे दुःख नष्ट होतात. अशा प्रकारे वाट पाहण्यामध्ये जो आनंद आहे तो एक अतुलनीय आनंद आहे. वाट पाहणे हे लहानही असू शकतं, मोठं सुद्धा असू शकतं, परंतु त्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तो सदैव मोठाच असतो. त्यामुळे लेखिका आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही प्रसंग या ठिकाणी सांगता आहेत. त्याचबरोबर जीवनामध्ये कशा प्रकारे लोक वाट पाहतात, त्या लोकांना कसा आनंद मिळतो याची सुद्धा काही उदाहरणं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. बघूया, पाठाला सुरुवात करूया. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. आपल्याकडे होळी ही मार्च महिन्यात असते. मार्च महिन्यामध्ये होळी संपली की होळीनंतर उन्हाळा ऋतू सुरू होतो. त्यामुळे थंडी झपाट्यानं कमी होते आणि थंडी झपाट्यानं कमी होते त्याच कालावधीमध्ये आंब्याला मोहर लागते, आंब्याला फुलं लागतात, लहान लहान बारीक बारीक फुलं लागतात, त्यांना मोहर म्हणतात. तर त्याचा जो सुगंध असतो तो सगळीकडे घमघमत असतो. घमघमत असतो म्हणजे तो सुगंध संपूर्ण सृष्टीमध्ये दरवळत असतो. परीक्षा तोंडावर आलेली असायची त्याच कालावधीमध्ये विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतात की वर्षभर मी अभ्यास केला आहे आणि आता किती आणि कसा अभ्यास झालेला आहे हे जर मला सिद्ध करायचं असेल तर पेपर लिहिला पाहिजे, परीक्षा झाली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतात. मोकळ्या अंगणात अंथरुण पडायची ती सुट्टी लागल्यावर आता सुट्टी लागेल आणि मोकळ्या अंगणामध्ये आपल्याला झोपायला मिळेल, तर थंडगार हवेमध्ये आपल्याला झोपायला मिळेल, या गोष्टीची लेखिका वाट पाहत होत्या. त्यामुळे मोकळ्या अंगणामध्ये आपल्याला सुट्टी लागल्यावरती झोपायला मिळेल म्हणून सुट्टी कधी लागणार या गोष्टीचा आनंद. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं आणि मार्च एप्रिलमध्ये थोडी थंडी थोडी उष्णता असं असल्यामुळे ते गॅलरीमध्ये झोपायच्या. अशा पद्धतीने ते सुट्टी लागण्याची वाट पाहायची. आपण सुद्धा बऱ्याचदा सुट्टी लागण्याची वाट पाहतो की सुट्टी कधी लागेल. सुट्टी लागल्यानंतर मामाकडे गावाला जायचं आहे, मावशीकडे जायचं आहे, या आनंदामुळे विद्यार्थी सतत सुट्टीची वाट पाहत असतात. रात्रीचे मोहगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चावली यायची आणि मग थंडगार वारा सुटला की मस्तपैकी झोप लागायची. ही झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागवायचा, उद्या कोकिळेचे कुळकू ऐकू येईल का? सकाळी कोकिळा कुळकू करते, आता लवकर झोपा. लवकर झोपले की आपण लवकर उठणार, उठलो की आपल्याला सकाळी कोकिळेचं कुळकू ऐकायला येईल. या गोष्टीची म्हणजे कोकिळेच्या कुळकूची वाट पाहत ते झोपी जायचे. पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुळकू आवाज कानावर यायचा आणि खरोखर दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला गाढ झोप असताना तो आवाज कानावर यायचा. त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. ते आवाज ऐकायचे आणि त्या आवाजामुळे ते रात्रीचे वाट पाहून झोपलेले असायचे. जणू काही त्या आवाज ऐकल्यामुळे ते वाट पाहण्याचं सार्थक झालं. सार्थक होणे म्हणजे धन्यता वाटणे किंवा योग्य मार्गी ते आपलं वाट पाहणं, योग्य मार्गी लागणे. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं आणि सुट्टी कधी लागेल या गोष्टीची वाट ते तेव्हापासून लागून गेलेली असायची. अभ्यासाचा आळस नसायचा. अभ्यास खूप केला पाहिजे, अभ्यासाचा आळस नसायचा. हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कधीही आळस नसतो. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या रूपा इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. जे पुस्तकं ठरलेली होती ती गोष्टीच्या रूपाची पुस्तक होती, पुन्हा पुन्हा सुट्ट्यांमध्ये वाचली जायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातला वाळा घातलेलं पाणी, आई आत्याची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणवर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि फणं, कधी कधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. अशा पद्धतीने लेखिका म्हणतात की त्यांच्या अंगणामध्ये ते सगळे सुट्टीची वाट का बघायचे? कारण की त्यांच्या अंगणामध्ये हजारी मोगऱ्याचं झाड होतं. हजारी मोगऱ्याचं झाड म्हणजे
मोगऱ्याचं झाड, परंतु त्याला गुच्छाने फुल लागायचे म्हणून त्याला हजारी मोगऱ्याचं झाड म्हणतात. त्यानंतर हे पुण्यात राहणारे लेखक आहेत, त्यामुळे पुण्याला शनिवारवाडा आहे. शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, बकुळीच्या झाडाची फुलं ते शनिवारवाड्यामध्ये जाऊन सकाळी सकाळी वेचून आणायचे. त्याचबरोबर माठातलं वाळा घातलेलं पाणी, माठामध्ये थंडगार होण्यासाठी ठेवलेलं पाणी, आई आत्याची कुरड्या पापड्यांची घाई. या दिवसामध्ये महिला कुरड्या आणि पापड्या करतात, त्यामुळे महिलांची घाई गर्दी कुरड्या पापड्यांसाठी असते. अंगणवर पडणारी वाळवणं, कुरड्या आणि पापड ते अंगणवर सुकवायला टाकायचे. कैरीची डाळ आणि पन्ह, याच कालावधीमध्ये कैऱ्या असतात, कैऱ्या शिजवून त्यांचं पन्ह बनवलं जातं. कधी कधी त्याची भाजी बनवली जाते. कधी कधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखाला मिळणारे बर्फाचे गोळे, त्या कालावधीमध्ये लहान मुलांना इव्हन मोठ्या माणसांना सुद्धा बर्फाचे गोळे चोखायला किंवा चाखायला छान वाटतात, म्हणून घरून परवानगी घ्यायची, अन्यथा सर्दी होणार किंवा त्रास होईल, ताप येईल. त्यामुळे घरून जर परवानगी मिळाली तर बर्फाचे गोळे लहान मुलांना चोखायला चाखायला खूप छान वाटतात. उसाचा ताजा रस, या कालावधीमध्ये उसही असतो, त्यामुळे त्याचा ताजा ताजा रस, आणि मुख्य म्हणजे खूपच खूप कवितांची नवी नवी पुस्तकं या सुट्ट्यांमध्ये त्यांना वाचायला मिळायची, आणि म्हणून लेखका हा सगळा आनंद उपभोगण्यासाठी सुट्ट्यांचा वाट बघायच्या. आमच्या भला मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली. बिराडं म्हणजे त्यांच्या भल्या मोठ्या वाड्यामध्ये अनेक कुटुंब असली. बिराडा म्हणजे कुटुंब. तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. पूर्ण वाड्याला मिळून एक चौथा मजला होता, तो जणू एक माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना सगळ्यांवर माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या करड्यात बसण्याचा अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येईल. मन फुलून येणे, खूप आनंद होणे. सुट्टीची ते आतुरतेने वाट बघायची, त्यामुळे ते माळ्यावर जाऊन पुस्तक वाचायची, या कल्पनेनं त्यांचं मन फुलून यायचं. आपल्याला खूप नवीन नवीन पुस्तकं वाचायला मिळतील या कल्पनेत त्यांचं मनात आनंद व्हायचा. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. आता ते पुस्तकांची वाट का बघायचे तेही त्यांनी पुढे स्पष्ट करून सांगितलं आहे. पुस्तकांमुळे एक वेगळं जग तिथे भेटत होतं. पुस्तकांमध्ये एक वेगळं जग असतं, आम्ही त्या ठिकाणी जात नाही, परंतु ते आम्ही अनुभवू शकतो. अशा प्रकारचं एक अद्भुत जग आम्हाला पुस्तकातून मिळत असतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. काय काय असतं पुस्तकामध्ये. आम्ही एखाद्या देशामध्ये जाऊ शकत नाही, पण पुस्तकातून त्या देशाचं वर्णन वाचू शकतो. आम्ही इंग्लंडला जाऊन तिथला पावसाळा अनुभवू शकत नाही, पुस्तकामध्ये त्याचा पावसाळा अनुभवू शकतो. किंवा एखाद्या पर्वतावरती कशा प्रकारे बर्फ पडतो, आम्ही त्या पर्वतावरती त्या देशात जाऊ शकत नाही, परंतु पुस्तकामध्ये बर्फ कसा पडतो तो अनुभव आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे पुस्तक ही त्यांना खूप आवडायचे. त्यामध्ये न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणारे, अशा अनेक गोष्टी त्यांना पुस्तकांमध्ये मिळायच्या. त्यामुळे पुस्तक वाचणं लेखकांना खूप आवडायचं. त्यांना बऱ्याचदा असं वाटायचं की जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत, आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, बरेच गोष्टी त्या वाचायच्या, वेगळ्या देशांचा इतिहास जाणून घ्यायच्या. ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती, ते सुचलं. जे लिहावं असं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. बरेच लोक गाणी लिहितात, पुस्तकं लिहितात, गोष्टी लिहितात, कविता लिहितात, लेख लिहितात, अग्रलेख लिहितात. हे लोकांना हे कसं सुचलं असेल, हे कसं लिहिलं असेल, असं त्यांना नवल वाटत असायचं. मला भाषेची ताकद समजत होती. भाषेमध्ये खूप ताकद असते, शक्ती असते. आपल्या पेनला किंवा कलमला सुद्धा एक शस्त्र म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये एक शक्ती असते. तर मला भाषेची ताकद समजत होती, लेखकांच्या प्रतिभेची ताकद. प्रतिभा म्हणजे
प्रतिभा म्हणजे एक नवीन कल्पना देणारी शक्ती. तर लेखकाला प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्यांचं. अजून एक गोष्टीची ते वाट बघायच्या की पोपटाचा थवा. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला एक भलं मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले म्हणजे मार्च नंतर ऊन तापायला लागतं. ते दिवस जवळ आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन बसायचे, की पोपटांचे थवे त्या उंबराच्या झाडावर येऊन बसायचे. कशा तरीच पानांचं पोपटाचं झाड, उंबराचं झाड कशा तरी पानांचं असतं. त्यानंतर या उंबराच्या झाडीवर गाठी गाठी असतात, म्हणजे कशा तरी पानांचं आणि गाठी गाठींचं हे झाड फिक्या उंबराने आणि राजूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. ते अतिशय सुंदर होऊन जायचं, कारण की त्याच्यावरती फिके उंबरा लागायचे. त्याच्यावरती हे राघू आणि मैना हे येऊन बसायचे. हिरवे पोपट छानपैकी झाड असं बघून त्याच्या मनाला एक वेगळा आनंद मिळायचा. त्यामुळे त्या दिवसाची सुद्धा ते वाट बघायचे. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, पोपटाच्या थव्यांची ते वाट बघायचे. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. उंबरं लाल झाली म्हणजे पोपट येणार. पोपट येणार म्हणजे आपल्याला दिसणार. ते दिसले की आपल्याला नवीन नवीन कविता सुचणार, नवीन नवीन कविता आपण लिहू शकणार. म्हणून ते पोपटाच्या थव्यांची वाट बघायची. माझ्या मनात जागा होणाऱ्या कितीतरी कवितांची. त्यामुळे पोपटाचा थवा बघितला, उंबराचं झाड बघितलं, त्याच्यावर बसलेली उंबरं बघितली की त्यांच्या मनाला एक वेगळा आनंद व्हायचा. त्यामुळे ते पोपटाच्या थव्याची वाट बघायचे. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलंच घट्ट धरून ठेवलं. कवितेचं बोट घट्ट धरून ठेवलं म्हणजे कविता त्या करू लागल्या. तिची माझी मैत्रीच झाली. म्हणजे कवितेची आणि त्यांची जणू काही मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो. बऱ्याचदा आपण मित्रमैत्रिणीला केव्हा पण हाक मारतो, संकटाच्या वेळेस, आनंदाच्या वेळेस, कोणत्याही वेळेस. तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल तर बोलतो. इथे फक्त एकच फरक होता, तिला हवं होतं ती माझ्याकडे यायची. तिला जेव्हा वाटायचं तेव्हा ती यांच्याकडे यायची, तिला नाही वाटायचं तेव्हा ती येत नव्हती. त्यामुळे ती कविता त्यांच्याकडे आली पाहिजे, त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना सुचल्या पाहिजे. या गोष्टीची सुद्धा लेखिकेला वाट बघावी लागत होती. तिला हवं होतं, हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री मध्यरात्री सुद्धा कविता ही कधी रात्री बेरात्री मध्यरात्री कधी पण त्यांच्या डोक्यात यायची, नवीन कल्पना यायची, तेव्हा ते लिहायला लागायच्या. त्यांची मैत्रीण जी आहे कविता ती त्यांच्याकडे त्यांच्या इच्छेनुसार आली पाहिजे असं कधी होत नव्हतं. ती कविता ती स्वतःच्या मर्जीने त्यांच्याकडे यायची, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याकडे यायची, स्वतःच्या वेळेनुसार यायची. हा फरक त्या कवितेशी मैत्री केल्यामध्ये होता. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. ही कविता जी मैत्रीण होती ही त्यांना वाट बघायला लावायची. ही काही मुलगी होती का? नाही. कविता म्हणजे कविता लिहिणे ही जी नवीन कल्पना होत्या हे वाट बघायला लावायच्या. ती हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं. कवितेला हाक मारली किंवा नवीन कल्पना डोक्यात आली पाहिजे अशी इच्छा झाली म्हणजे ती नवीन कल्पना येईलच का? नाही येणार. जेव्हा त्या कवितेला वाटेल की आपण यांच्या डोक्यात गेलं पाहिजे, यांच्या मनात गेलं पाहिजे, तेव्हाच ती यायची. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं. मग कविता आपल्या डोक्यात आली पाहिजे, नवीन नवीन कल्पना आपल्या डोक्यात आल्या पाहिजे, यासाठी त्यांचं मन अस्वस्थ व्हायचं. त्यांचं मन कशातही लागत नव्हतं. आई आत्याची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. आज जरी त्यांना आपण त्या कवितेची कशी वाट बघत होतो याची नुसती आठवण जरी झाली तरी त्यांचं मन हुरहुरत होतं. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटाचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावे असं उदास वाटत राहत. आमच्या आत्या तेव्हा उर्डी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. उर्डी कांचन हे पुण्याजवळचं एक छोटंसं गाव. त्या ठिकाणी त्या मराठी शाळेमध्ये नोकरी करायच्या. तेव्हा आजच्या सारखी उर्डीच्या सहज जाण्या येण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. या उर्डी कांचनला आज जेवढी व्यवस्था आहे जाण्या येण्याची तेवढी त्या काळात नव्हती. गाड्या नव्हत्या, त्यामुळे खूप अडचणी यायची. आत्या सकाळी 8 वाजता घरातून जायची. तिला नोकरीच्या ठिकाणी जायचं असायचं, त्यामुळे ती सकाळी 8 वाजता तयार व्हायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची.
मग पॅसेंजरने उरली परतताना तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची, बऱ्याचदा गाडी उशिरा सुटायची. आत्याला बसची वाट बघावी लागत होती, रेल्वेची वाट बघावी लागत होती, पॅसेंजरची वाट बघावी लागत होती. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतताना तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. दिंडी दरवाजा मोठमोठ्या वाड्यांना मोठमोठ्याले दरवाजे असतात. त्या मोठमोठ्या दरवाज्यांना माणसाला सहज जाता येता आला पाहिजे यासाठी एक छोटा दरवाजा बनवलेला असतो. त्या छोट्या दरवाजाला, त्या लहान दरवाजाला दिंडी दरवाजा म्हणतात. तर हे दोघं बहीण भावंड आत्याची वाट बघायचे की आत्या कधी येणार. आत्या बिचारी गाडीची वाट बघायची, गाडी कधी येणार, पॅसेंजर कधी येणार. हे लहान भावंड आत्याची वाट बघायची. अशा प्रकारे सगळ्यांच्या नशिबात वाट बघण्यात आलं होतं. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. रडू गळ्याशी दाटलेलं असायचं म्हणजे आता कधी रडणार, कधी पण रडू शकते अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली असायची. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. लेखिका मोठ्या होत्या त्यामुळे सहजपणे रडू शकत नव्हत्या. त्या रडू आवरायच्या आणि हसायच्या. पण लहान भाऊ हाताला लोंबकळायचा. सगळा शोष निपटून वाट बघत असताना घशाला जर कोरड पडतंय त्याला शोष म्हटलेला आहे. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. आत्यानं त्यांना प्रेमाने जवळ घ्यायचे. त्यावेळेस बरं वाटायचं, शांत वाटायचं, चांगलं वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ होतं. घर चालवण्यासाठी नोकरी करणं आत्याला भाग होतं आणि आत्या लवकर आली पाहिजे या आशेनं आम्ही रोज वाट बघायचो. ते अटळ होतं. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फाटून जायचा. फुटून जायचा. जीव नुसता फुटून जायचा. फुटून जाणे म्हणजे नुसता कासावीस व्हायचा, भयभीत व्हायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. आणि मग हे लहान मुलं दोन्ही भावंड घरी असायची त्यामुळे त्यांना कसली पण भीती वाटायची की आत्या आलेली नाही, कधी येणार, कशी येणार, काय चाललं असेल, अशा नवीन नवीन विचार, नवीन नवीन भीती त्यांच्या मनामध्ये येत राहायची. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाचा अर्धा भाग नंतरच्या तासिकेला बघू. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.